तळपदार उमेदवार पंकजी नाकले साहेब हे या ठिकाणी येतील आणि आपला परिचय देतील. पंकजी नाकले. बहुजन समाजात जन्मलेल्या सर्व महापुरुषांना माझे त्रिवार वंदन. मंचावर उपस्थित बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्व उमेदवार, माझ्या आया बहिणींनो आणि मित्रांनो, मी पंकज रामहरी नाकले. मला बहुजन समाज पार्टीने प्रभाग क्रमांक 35 अ मधून जिम्मेदारी दिली आहे, तर ती मी पूर्णपणे पार पाडण्यास समक्ष राहील. आणि तसेच अंकिताताई मानकर यांना प्रभाग 35 ब मधून आणि रंजनाताई घरडे यांना 35 क मधून, तसेच विजयकुमार डाट साहेब यांना 35 ड मधून उमेदवारी दिली आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की आमच्या पॅनलला तुम्ही भरघोष मतदान देऊन विजयी करा आणि त्यानंतर काम कशाला म्हणतात आणि काम कसे करावं लागते हे आम्ही जनतेला, प्रभाग क्रमांक 35च्या जनतेला दाखवून देऊ. इतकं बोलून मी इथे थांबतो. जय भीम, जय भारत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जय भीम. धन्यवाद नाकलेजी. यानंतर बहुजन समाज पार्टी प्रभाग क्रमांक 35च्या महिला उमेदवार अंकिता दिनेश मानकर हे या ठिकाणी येतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील. अंकिताताई दिनेश मानकर. जय भीम. मी अंकिता दिनेश मानकर उर्फ अंकिता सूरज राऊळकर. मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रभाग 35 ब या गटामध्ये उभी आहे. वाढत्या बेरोजगारीने वातावरणाचे माणसात वाढण्याच्या भेदभावाने माझे मन भरून येते. याला बदलावाची भावना मी ठेवून उभी आहे. जय भीम. धन्यवाद अंकिताताई. यानंतर बहुजन समाज पार्टीच्या प्रभाग 35च्या महिला उमेदवार रंजनाताई घरडे ह्या या ठिकाणी येतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील. सगळ्या महापुरुषांना माझे अभिवादन. तसेच इथे उपस्थित असलेले सगळ्यांना माझा जय भीम. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी प्रभाग क्रमांक 35 क गौतम घरडे, रंजना गौतम घरडे उमेदवारी 35 क्रमांकामधून मी उभी आहे. तरी सगळ्यांनी मला मते द्यावी. धन्यवाद घरडेताई. यानंतर बहुजन समाज पार्टीचे युवा तळपदार उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून बहुजन समाजाला ते जागृत करण्याचं कार्य करीत आहे असे विजयकुमार डहाटजी या ठिकाणी येतील आणि आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो. सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिनंदन व्यक्त करू. आजच्या या प्रचार सभेचे संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी आणि 31, 33, 35, 17 अशा 4 प्रभागाचे आमचे तळपदार युवा उमेदवार आणि आपण सर्व
मतदार बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, मी काही जास्त बोलणार नाही. निवडणुका येतात जातात. गेल्या 75 वर्षापर्यंत तुम्ही मताचा अधिकाराची अंमलबजावणी केलेली आहे. बरं, हे मतदान आहे का मताधिकार आहे? मला तुमच्यातून ऐकायचं आहे. मताधिकार आहे ना. मग अधिकाराची अंमलबजावणी करत असताना आपण काय तपासतो? तुम्ही महानगरपालिकेच्या एखाद्या अधिकाऱ्याकडे जा आणि त्याला म्हणा का मला दारिद्र्य रेषेचा दाखला द्या, किंवा त्याला म्हणा का मला तहसीलदाराकडे जा, LDOकडे जा, त्याला म्हणा मला जातीचा दाखला द्या, किंवा तहसीलदाराकडे जा, त्याला म्हणा मला इन्कमचा दाखला द्या. तुम्ही गेले आणि बोलले आणि दाखला दिलं का असं होतं? तुम्ही दारिद्र्य रेषेत आहात किंवा नाही याची तपासणी करतो, पुरावे मागतो. पुरावे मागल्यानंतर त्याची पूर्ण खात्री होते, तेव्हा तुम्ही दारिद्र्य रेषेत बसता, तेव्हा तो आपल्या अधिकाराचा उपयोग करतो. ज्या अधिकारासाठी शासनाने आमच्या सेवेसाठी पाठवलं, तो माणूस अधिकाराची अंमलबजावणी करत असताना तो आधी पुरावे मागतो. पुराव्याची पूर्ण त्याला जाणीव होतो, तेव्हा तो तुम्हाला दाखला देतो. मग आम्ही मताच्या अधिकाराची अशा पद्धतीने अंमलबजावणी करतोय काय? 75 वर्ष झाले. हम अनपढ़ लोग नहीं हैं, हम पढ़े लिखे लोग हैं. और बाबा साहब ने बड़े मेहनत के साथ, मशक्कत के साथ बहुत सारी कठिनाइयों का सामना करने के बाद हम लोगों को वोट का अधिकार दिया है, मतदान नहीं दिया है, मताधिकार दिया है. और वो अधिकार आपको भी एक वोट दिया है और उसका कीमत भी एक होगा. इस देश का राष्ट्रपति भी होगा, वो भी एक वोट देगा और उसकी कीमत एक होगा. यानी समता मूलक समाज निर्माण बनाने के लिए आपको एक वोट का अधिकार दिया और उसकी कीमत भी एक दे दी है. आपके सामने इस राज्य का मुख्यमंत्री, उसको वोट दिए तो उसके 100 वैल्यू होगा, ऐसा नहीं है. आपका वोट के वैल्यू का और उसके वैल्यू के वोट का एक जैसा मूल्य होता है. और इक्वलिटी, समानता आने के लिए आपको वोट का अधिकार दे दिया. 1971 में महिलाओं ने, अमेरिका के महिलाओं ने जिस देश को हम प्रगल्भ समाज देश कहते हैं, उस देश में महिलाओं को वोट के अधिकार मांगने के लिए आंदोलन करना पड़ा. तब जाकर 1971 में उनको वोट का अधिकार मिला. बाबा साहब ने तो 1950 में आपको वोट का अधिकार दे दिया कि ये वोट का अधिकार लो और आपकी समस्या का समाधान कर लो. तो मैं 75 साल के अंदर में आपकी मूलभूत समस्या क्या है और उस मूलभूत समस्या का समाधान कैसे होता है, इसके लिए बाबा साहब ने आपको वोट का अधिकार दिया है. मैं 2 मिनट आपके ज़्यादा लूँगा, ज़्यादा नहीं लूँगा, 2 मिनट ही लूँगा. तो वोट का अधिकार और मूलभूत समस्या. अब 75 साल के अंदर हम लोगों को हमारी मूलभूत समस्या क्या है इसकी जानकारी नहीं. और कहते हैं कि जानकारी होना आदमी का हथियार. कहते हैं कि जानकारी होना आदमी का हथियार है, लेकिन ये 75 साल के अंदर हम पढ़े लिखे लोगों को, बहुजन समाज के लोगों को हमारे हक की और अधिकार की जानकारी नहीं होना, ये हमारी सबसे बड़ी समस्या है. और यही समस्या का समाधान करने के लिए बहुजन समाज पार्टी का निर्माण हुआ और मान्यवर साहब काशीराम जी ने बहुजन समाज पार्टी का निर्माण किया है. और घर घर जाकर तुम्हारे अधिकार और हक की लड़ाई कैसी लड़नी चाहिए इसकी जानकारी दी है. फिर भी हम 75 साल के अंदर हम उस बात को समझ नहीं पाए. तो साथियों, हमारी मूलभूत जरूरतें क्या हैं? रोजचं सरकारने आम्हाला राहण्यासाठी घर दिलं पाहिजे, स्वच्छ पाणी दिलं पाहिजे, आरोग्य नीट नेटकं राहिलं पाहिजे म्हणून दवाखान्याची निर्मिती केलं पाहिजे, आमच्या पोरांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे म्हणून ते केलं आहे. आणि तुम्ही ज्या लोकांना निवडून पाठवलं त्या लोकांनी 5 वर्षामध्ये तुमच्या मूलभूत गरजाची पूर्तता केली नसेल तर त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला मताधिकाराचा उपयोग करायचा. तो माझ्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी पैसे दिले म्हणून मतं द्यायचे नाही आहे. बाबासाहेबांच्या पुतळे बनवायसाठी बाबासाहेबांनी मतं दिले नाही आहेत. तुमचे अधिकार अबाधित करण्यासाठी बाबासाहेबांनी मतं दिले आहे.
आज ह्या नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्याला आंबेडकर चळवळीचे आंबेडकरी रक्ताचे आम्ही लोक म्हणतो, 6.5 लाख लोक आहेत, 6.5 लाख, 22-24 लाख लोकांचा हा मतदारसंघ आहे नागपूर लोकसभा. त्याच्यामध्ये 151 नगरसेवक निवडून येतात, 151. प्युअर महार, सागवन, बाबासाहेबांच्या सळसळत्या रक्ताचे लोक 6.5 लाख, आणि 6.5 लाख लोक असताना देखील यांची ताकद नाही आहे. जर तुमची ताकद असती तर अंबाझरीचा गार्डन पाळलं नसतं. तुमची ताकद असती तर 113 एकरचा जो बाबासाहेबाचा हे जागे स्मारकासाठी जागा आहे ते नाकारली नसती. तुमची ताकद असती तर अनेक वर्षापासून तुम्ही यशवंत स्टेडियमजवळ जागा मागता आंबेडकर भवनाची, तर आंबेडकर भवन केव्हाचं झालं असतं. न मागताही सुरेश भट नावाचा सभागृह भव्य दिव्य बनवून टाकलं, कारण त्याच्यासाठी सरकार पाहिजे, सत्ता पाहिजे. मी आमच्या लोकांना म्हणते तर सत्ता आण्यासाठी संगठन बनवा, नहीं बोले हमको सत्ता लाने के लिए संगठन नहीं बनाना है, हम आंदोलन करेंगे. कर रहे 1.5 साल से आंदोलन. आज वोट देने की बात आई तो कोई शादी में जा रहा है, कोई कहीं जा रहा है, कोई जा रहा है. जब सत्ता लेने की बात आती है तो हम बहाने करते हैं, हम लोगों को सत्ता नहीं चाहिए. सत्ता ले लो, कुर्सी हिला दो, अपने आप मिल जाएगा तुमको इस्मारक. कुर्सी हिलाने की ताकत रखो. मैं 2 मिनट में बात खत्म करता हूँ. 2004ला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं एअरपोर्टला नाव मिळलं पाहिजे अशी मागणी केली होती. नागपूरच्या लोकांनी केली, विदर्भाच्या लोकांनी केली, महाराष्ट्राच्या लोकांनी केली, नाही केली. 2004ला बहुजन समाज पार्टीने सत्ता हिसकवण्याची हिम्मत ठेवली आणि बहनजीचं एकच स्टेटमेंट होतं की हमारी सरकार अगर महाराष्ट्र में आती है तो हम विदर्भ का नाम, विदर्भ को अलग करेंगे और उस विदर्भ का नाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रखेंगे. काँग्रेसचे सरकार हादरली, राष्ट्रवादी हादरली आणि न मानताही तुम्हाला नागपूरच्या एअरपोर्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन टाकलं. ही ताकद ओटा म्हणजे आहे. तुम्ही वोट देऊन टाका, आम्ही ह्या नागपूर महानगरपालिकेचा कायापालट करू. जेवढ्या काही समस्या आहेत, तुमच्या दैनंदिन समस्या आहेत, वाढलेलं लाईटचं बिल, वाढलेलं पाण्याचं बिल, वाढलेलं टॅक्सचं बिल, हे कमी करण्याचं काम हे महानगरपालिकेच्या हातामध्ये असते. आणि बहुजन समाज पार्टी गेल्या 2002 पासून 3ऱ्या नंबरचा पक्ष आहे. महानगरपालिकेत 3ऱ्या नंबरचा पक्ष आहे. आम्ही महापौर बनवू शकतो महापौर. 3ऱ्या नंबरचा पक्ष आहे. तुम्ही थोडंसं जर ताकद हिंमत दाखवली, आमचे 30 ते 35 कॉर्पोरेटर आले तर बहुजन समाज पार्टी शिवाय महापौर बनू शकत नाही. आणि बहुजन समाज पार्टीचा महापौर बनला तर आम्ही आमच्या समस्या आम्ही स्वतः सुलगवून टाकू. आणि एवढंच बोलतो, या ठिकाणी तुम्ही सगळ्या उमेदवारांना भरघोस मतं द्याल आणि बहुजन समाज पार्टीचा महापौर बनवाल एवढीच या ठिकाणी विनंती करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद आजी.